नमस्कार. एनलाइटन ब्रेन्स 1 या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण मागच्या भागामध्ये मॉस्लोची गरजा आधारित श्रेणी पाहिली होती. आज आपण एका नव्याच विषयाला सुरुवात करणार आहोत. हा तसा नवीन विषय नाहीये, खूप वर्ष याची चर्चा होते, पण याच्याबद्दलचा ठोस आधार किंवा याच्याबद्दलची ठोस मांडणी अजूनपर्यंत आलेली नव्हती. मराठी आणि हिंदीमध्ये तर ती अजून आलेली नाही. इंग्रजीमध्ये बरेच लोक याबद्दलच्या गोष्टी मांडत राहत आहेत. खरं तर नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम आल्यानंतर, भारतात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींच्या बद्दल थोडं जागरूक होऊन पाहायला लागलो आणि नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम साधारणतः 2008-9 पासून इथं रुजायला सुरुवात झाल्यानंतर आपण हळूहळू या गोष्टींची चर्चा करायला लागलो आणि 2017-18ला MSc मध्ये असताना आम्ही या गोष्टीबद्दल खूप चर्चा सुरुवात झाली होती आणि ती गोष्ट म्हणजे मेटाकॉग्निशन. आता त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला मेटाकॉग्निशन म्हणजे हाऊ टू थिंक, विचार करण्याची विचार प्रक्रिया इथपर्यंतच माहिती होतं. पण त्याच्यामध्ये संशोधनं झालेली होती, संशोधनं करतायत अनेक लोक, अनेक शास्त्रज्ञ, अनेक मानसोपचार तज्ज्ञ त्याच्यामध्ये काम करत होते, ही माहिती होती. पण त्यावेळेला एक असा आमचा एक भ्रम पण व्हायचा की नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम सारखीच ही एक अभ्यास पद्धती आहे. आज या सगळ्यांचा अभ्यास करत गेल्यानंतर लक्षात आलं की नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमलाच सपोर्ट करणारी ही एक थ्योरी आहे, ही एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे, ज्याला मेटाकॉग्निशन म्हणतात. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत. व्युत्पत्तीच्या अर्थानं जर आपण याच्याकडे पाहत गेलो तर मेटा, ज्याला इंग्रजीमध्ये बियॉन्ड म्हणतात, आपण मराठी म्हणतो पलीकडे, म्हणजे शब्दांच्या पलीकडे काहीतरी असतं. शब्द सगळे अर्थ आपल्याला देत नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन बिटवीन द लाईन्स, बिटवीन द वर्ड्स आपल्याला काही शब्द शोधावे लागतात. तसं मेटा हा त्या अर्थाने येतो. मेटा हा अनेक काळ जो आला, किंवा जॉन फ्लॉवेल ज्याचा संस्थापक म्हणून मानला जातो, 1970 साली जेव्हा त्यानं मेटा मोशन आणि मेटाकॉग्निशन हे शब्द आणले, त्यावेळेला त्याचा अर्थ असा होता की थिंकिंग अबाउट थिंकिंग. मेटा हा त्या अर्थानं आलेला होता. आणि कॉग्नेशन हा शब्द हा लॅटिनमधून येतो. मेटा हा शब्द जो येतो तो ग्रीक मूळ असलेल्या भाषेतून येतो आणि लॅटिनमधून कॉग्नेशन शब्द येतो. तो कॉग्नेशनचा अर्थ असा, तो त्याचा मूळ शब्द जो आहे लॅटिनमधून आलेला तो कॉग्नेसेरा. तो कॉग्नेसेरा म्हणजे काय, तर जाणून घेणे, एखादी गोष्ट समजून घेणे. पण याच्या पलीकडे, म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याच्या पलीकडे त्याचा अर्थ आहे, म्हणजे विचार प्रक्रियेशी संबंधित ही गोष्ट आहे, असा एक मोठी अर्थ त्याच्यातून बाहेर पडतो. आता याच्यामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं मत आहे की 1970ला मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट प्रोफेसर जॉन फॉवेलनं ही कॉन्सेप्ट जरी मांडली असेल आणि त्याचं श्रेय जरी त्यांना मिळत असेल, तरी 1960ला पण याबद्दल लोकांनी विचार करायला सुरुवात केलेली होती की मेंदूमध्ये स्वयंअध्ययनाच्या वेळेला ज्या प्रक्रिया घडतात, प्रोसेस घडतात, तर ते मांडायला सुरुवात केलेली होती. आणि बऱ्याच शास्त्रज्ञांचं असं मत आहे की नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजममध्ये जे मूळ शास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये रशियाचे वायगॉट्स्की यांचं नाव अग्रक्रमाला येतं. हे एक सायकॅट्रिस्टच होते, मानसोपचार तज्ज्ञच होते आणि शिवाय बालशिक्षण तज्ज्ञ होते. तर त्यांनी पहिल्यांदा स्वयं अध्ययन, म्हणजे कुणीही कुणाला शिकू शकत नाही, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मूल स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करतं आणि स्वतः शिकतं, ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा मांडली, ज्याच्यावरती नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम हा उभा राहिला. आज आम्ही नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम समजून घेताना या सगळ्या गोष्टी घेत असतो. म्हणजे वायगॉट्स्कींनी खरं तर दोन मुद्दे मांडले होते. कोणताही शिकणारा शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन प्रकारे शिकतो, असं त्यांचं एक मूलभूत तत्वज्ञान होतं, ज्याला त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हटलेलं होतं. तर एक काय होतं, तर शिकणारा पहिल्यांदा स्वतः काही गोष्टी शिकतो, ते त्याच्या अखत्यारीमध्ये ते असतात.
आणि दुसऱ्या गोष्टी असतात त्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी कराव्या लागतात. फरक काय होतो की एखादी गोष्ट स्वयं अध्ययनानं जाऊन शिकणं आणि एखादी गोष्ट एका तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या किंवा शिक्षकाच्या मदतीने शिकणं. तर तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षकाची भूमिका काय असते तिथं, तर ते पहिल्यांदा काय करत असतील तर त्या शिकणाऱ्याच्या प्रगतीचं निरीक्षण करतात किंवा ज्याला मॉनिटरिंग म्हणतो आपण. मॉनिटरिंग म्हणजे काय म्हणायचं, आता त्याचं निरीक्षण या अर्थानंच येतं की सगळ्या त्याच्या नोंदी ठेवत असतात आणि त्याच्यामधले शिकणाऱ्याचे गोल सेट करून देतात की हे अंतिम या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये हे आपल्याला साध्य करायचं आहे. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीचं प्लॅनिंग करून देतात आणि एकूण जे जे आपण करायला दिलेलं आहे तर तिकडे त्या शिकणाऱ्याचं लक्ष कायमस्वरूपी कसं केंद्रित राहील या बाबतीत शिक्षक जागरूक असतात. या सगळ्या प्रक्रिया शिक्षक हळूहळू हे सगळं करत करत त्या विद्यार्थ्याच्या ताब्यामध्ये देतात. म्हणजे हे शिफ्टिंग होतं मार्गदर्शकाकडून, गाईडकडून, टीचरकडून हळूहळू ती सूत्र विद्यार्थ्याकडे देतात आणि मग सेल्फ मॉनिटरिंग असेल, स्वतःचे ध्येय निश्चित करणं असेल, त्या प्रगतीचं सगळं नोंदी ठेवणं असेल, इव्हॅल्युएशन करणं असेल, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी स्वतः करत जातात. आणि ही थिअरी मांडताना बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटतं की मेटाकॉग्निशनचा हा बेस आहे आणि इथंच मेटाकॉग्निशन सुरू होतं. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम हा येताना स्वयं अध्ययनाचा पुरस्कार करत येतो आणि मग स्वयं अध्ययनामध्ये स्वतःच्या विचार प्रक्रियेवरती विद्यार्थी जागरूक होत जातो, त्याला जागरूक केलं जातं आणि याच प्रक्रियेला मेटाकॉग्निशन असं म्हणतात. आम्हाला आत्तापर्यंत आम्ही असं सांगितलं होतं की विचार करा, पण कसा विचार करा हे आम्ही कधी शिकवलं नव्हतं. मेटाकॉग्निशननं ही गोष्ट आता जाहीरपणे मांडायला सुरुवात केलेली आहे की विचाराचा विचार म्हणजे मला जो विचार करायचा आहे, उदाहरणार्थ मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे, मला समस्येचं निराकरण करायचं आहे, तर या समस्येचं निराकरण करताना मी अशाच प्रकारच्या एखाद्या समस्येचा अभ्यास केलेला आहे का, मी त्याचा विचार केलेला आहे का आणि तो विचार मला इथं वापरता येईल का. तर ज्याला आपण पूर्वी लॉजिक असं म्हणायचो की एखाद्या गोष्टीचा तार्किक विचार करणं, म्हणजे लॉजिकची आम्हाला उदाहरणं पण अशी माहिती आहेत की एखाद्या ठिकाणी जर धूर दिसत असेल तर तिथं आग आहे हा निष्कर्ष आम्ही काढू शकत होतो, नाही का. तर तुमच्याकडे काहीतरी गृहीतकं असतात, त्या गृहीतकावरती तुम्ही किंवा तुमच्याकडे काहीतरी माहिती असते आणि त्या माहितीवरती तुम्ही काही गृहीतकं निश्चित करता आणि ती सत्य आहेत की नाही ते पडताळत जाता. अशाच प्रकारची प्रोसेस इथं करावी लागते. पण इथं विचारांच्या बाबतीमध्ये 3 पातळ्यांवरती आपल्याला काम करावं लागतं. पहिलं तर आम्ही आमच्या विचार प्रक्रियेबद्दल किती जागरूक आहोत, अवेअरनेस हा त्यातला महत्वाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट, एखादं उदाहरण किंवा एखादा निबंध मला लिहायचा आहे, नदीचं आत्मवृत्त मला लिहायचं आहे, तर मी नदीचं आत्मवृत्त लिहिताना किंवा पक्ष्याची माहिती लिहिताना, झाडाची प्राण्याची माहिती लिहिताना माझ्याकडे असलेली माहिती, माझी मांडण्याची पद्धती, मी त्या माहितीला कसं गुंफत जातो याची पद्धती, या सगळ्या माहिती असण्यासाठी मला आधी एक स्वतःच्या प्रक्रियेचा अवेअरनेस असायला पाहिजे, माझी जागृती असायला पाहिजे. तिथं दुसरी तर गोष्ट महत्वाची येते त्यानंतर की प्रत्यक्ष मी हे करत असताना मी बरोबर आहे का, माझं इव्हॅल्युएशन मी करतो, मी निरीक्षण करतोय, मी इव्हॅल्युएशन करतोय आणि मी प्लॅन करतोय की मला या टप्प्यानं जायचंय. म्हणजे एखादं उदाहरण मला सोडवायचंय तर या टप्प्यानं जायचंय. मी जेव्हा जागृत होतो, माझी जागृती पहिली पायरी येते, तेव्हा मला स्वतःला निरीक्षणाच्या टप्प्यामध्ये घ्यायला लागतो आणि मग मी माझं मूल्यमापन करायला लागतो की मी बरोबर चाललोय का. हे स्वयंशिक्षणामधल्या ह्या अत्यंत महत्वाच्या पायऱ्या आहेत. आता ऍक्च्युली याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये वायगॉट्स्की हे जसं नाव येतं आणि जॉन फ्लॉवेल किंवा फॉवेल हे जे नाव येतं, आता जॉन फॉवेल यांनी तर 1970ला पहिल्यांदा
विचाराचा विचार ही प्रक्रिया मांडायला सुरुवात केली आणि नंतर ते 1914 पर्यंत या सगळ्या प्रोसेसला डेव्हलप करत गेलेले दिसतात. आपण पुढच्या भागामध्ये फॉवेलनीच मांडलेल्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या घेणार आहोत. पण इथं 1992ला डेव्हिड पर्किन्स यांनी एक नियम मांडला. त्यांचं असं मत होतं की मेटाकॉग्निशनच्या शिकणाऱ्यासाठी एक 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे 4 गोष्टींमध्ये आपण त्यांना विभागायला पाहिजे होतं किंवा पाहायला पाहिजे. तर त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती टॅसिट लर्नर्स असं म्हटलेलं आहे. तर टॅसिट लर्नर्स असतात ते अजिबात आपल्या शिक्षण प्रक्रियेबद्दल अवेअर नसतात. समोरून जे येतं ते ऍक्सेप्ट करत जात असतात. आपण वारंवार चर्चा करतोय की मेंदूच्या तळाशी असलेल्या सुप्त मनाशी, तिथं असलेल्या धारणा, विचार आणि तिथं रुजलेल्या गोष्टींशी जागृत मेंदूचं इतकं चांगलं कनेक्शन असतं. तिथं स्वीकृती अस्वीकृती ठरवलेली असते. तर सेम ही गोष्ट इथं असते की टॅसिट लर्नर्स त्याच्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ असतात आणि ते फक्त ते काय करत असतात की जे माहिती आहे ते स्वीकारत राहतात. जर तुमच्याकडे अवेअरनेस असेल, तुमच्या सुप्त मनामध्ये तुमच्या धारणा खूप चांगल्या पद्धतीच्या असतील तर मात्र इथं फायदा होतो. आता त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती पार्किन्स यांनी सांगितलेली, ज्याला अवेअर लर्नर्स, म्हणजे जो शिकणारा आहे तो कसा आहे, जागृत आहे. त्याला माहिती आहे की मला काय शिकायचं आहे, मला कसं जायचं आहे. त्यानं त्या बाबतीतल्या काही गोष्टी आधी पाहिलेल्या आहेत, त्याचा त्याने आधी विचार केलेला आहे. या गोष्टींचा विचार करणारा एक लर्नर आहे. आणि मग तोच शिकणारा काय करतो, तर स्ट्रॅटेजी डेव्हलप करत जातो. आपल्या शिकण्याची योजना त्याच्याकडे तयार असते की मी आता हे केलं की मी हे करेन, मी ते केलं की ते करेन, त्या पायऱ्याने मी पुढे जाईन. आणि त्याचं तो रिफ्लेक्शन, त्याची जी काही प्रतिक्रिया येत असते ते पण तो बघत असतो, त्याची पण नोंद तो तिथं घेत असतो. तर हे रिफ्लेक्टिव्ह लर्नर असतात. म्हणजे पहिलं तर असतं अवेअर लर्नर्स असतात, स्ट्रॅटेजिक लर्नर्स असतात आणि रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स असतात. आणि टॅसिट लर्नर्स असतात, हे अजिबात अवेअर नसतात त्या बाबतीमधले. तर या 4 प्रकारामध्ये डेव्हिड पार्किन्सनं 1992ला विभागणी केलेली होती. याचे 4 स्तर मेटाकॉग्निशनचे टाकलेले होते आणि विद्यार्थी या 4 स्तरांमध्ये असतात हे आपण त्याने सांगितलेलं होतं. पुढच्या भागामध्ये आपण फॉवेलनं मांडलेली पहिली 1970ची मूळची जी थेअरी आहे, मग 71ला काय बदल केला, 76ला बदल काय केला, 2014ला त्यांनी काय मांडणी केली हे पाहणार आहोत. आणि मेटाकॉग्निशनवरती त्यानंतर जगभरात जे काही रिसर्च झालेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागांमध्ये घेत प्रत्यक्ष वर्गामध्ये हा मेटाकॉग्निशन कसा इम्प्लिमेंट होतो, विचाराची प्रक्रिया कशी होते, लर्निंग टू लर्न कसं होत जातं, शिकण्यासाठी शिकणं किंवा मला शिकायचंच आहे तर शिकण्याच्या उर्मी कशा विकसित केल्या जातील मुलांच्या मध्ये, जेणेकरून स्वयं अध्ययन करणारा एक स्वयंपूर्ण विद्यार्थी, प्रतिभासंपन्न विद्यार्थी आपल्याला घडवता येईल. याविषयी आपण पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. आमचा पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.